नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सध्याचा कोरोनाचा महाभयानक काळ जर पाहिला तर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांची 10वीची परीक्षा ही रद्द झालेली आहे. आणि असं असलं तरी देखील अनेक पालक किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम किंवा शंका आहेच की आपले इंटरनल असेसमेंट कसं होणार किंवा आपल्याला रिझल्ट कशा पद्धतीने मिळणार. तर यासाठी प्रामुख्याने काही मुद्दे समोर येत होते. त्यापैकीच काही म्हणजे तुम्ही शाळेमध्ये दिलेल्या ज्या एक्झाम्स असतील त्या एक्झाम्स, त्यानंतर तुम्ही शाळेचे सबमिट केलेले प्रोजेक्ट्स असतील ते प्रोजेक्ट्स, आणि त्यानंतर तुम्ही वर्षभरामध्ये शाळेचे ज्या काही असाइनमेंट्स कंप्लीट केलेले असतील त्या असाइनमेंट्स, या सगळ्यांच्या आधारावरती तुमचं इंटरनल असेसमेंट होईल का, ह्याही पद्धतीची एक चर्चा आहे. तसंच अलीकडेच काही दिवसांपूर्वी CBSE बोर्डाने म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरती एक 17 पानांचं PDF किंवा त्याला आपण नोटीस म्हणूया, ती नोटीस अपलोड केलेली आहे. आणि त्यांनी त्यांचं इंटरनल असेसमेंट कसं करायचं किंवा त्यांचे जे काही अंतर्गत मूल्यमापन आहे ते कसं करायचं याबद्दल काही गाईडलाईन्स दिलेले आहेत. तर त्यांच्या गाईडलाईन्सप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते जे काही आपले 100 गुण असतात त्या 100 गुणांपैकी 20 गुण हे शाळा देईल आणि उरलेले जे 80 गुण आहेत ते 80 गुण एक कमिटी स्थापन केली जाईल आणि त्या कमिटीच्या मार्फत दिले जाईल. आता प्रश्न हा येतो की त्या कमिटीमध्ये कोण कोण असणार आहे. तर त्या कमिटीमध्ये तुम्ही ज्या शाळेमध्ये आहात त्या शाळेतील प्रिन्सिपलसह इतर विषयांचे 5 शिक्षक आणि 2 शिक्षक हे आजूबाजूच्या किंवा इतर शाळांमधील असू शकतात. ही 7 जणांची कमिटी तुम्हाला त्या पद्धतीचे 80 गुण त्या ठिकाणी देऊ शकतात. आता मग हे 80 गुण कशाच्या आधारावरती द्यायचे, तर त्यासाठी 3 मुद्दे प्रामुख्याने पुढे आलेले आहेत. मग ते 3 मुद्दे कोणते, तर एक म्हणजे तुम्ही त्या शाळेमध्ये त्यांची दिलेली युनिट टेस्ट असेल, म्हणजे त्याला आपण चाचणी परीक्षा म्हणूया. दुसरं म्हणजे तुम्ही मिड टर्म्स एक्झाम दिलेली असेल, त्याला आपण प्रथम सत्र परीक्षा म्हणूया. आणि तिसरं म्हणजे प्री बोर्ड एक्झाम्स, म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये बोर्डाच्या परीक्षेच्या अगोदर एक परीक्षा घेण्यात येते, ती परीक्षा असेल. ह्या तिन्हींच्या आधारावरती त्या ठिकाणी तुमचं मूल्यांकन केलं जाऊ शकतं किंवा तुम्हाला मार्क्स देऊ शकतात. मग आता यामध्ये तुम्ही ज्या युनिट टेस्ट दिलेल्या असतील त्या युनिट टेस्टचं कन्व्हर्जन हे तुमचं 10 गुणांमध्ये केलं जाईल. तसंच तुम्ही ज्या मिड टर्म्स एक्झाम्स म्हणजे प्रथम सत्र परीक्षा दिली असतील तर त्यांचं रूपांतर हे तुमचं 30 गुणांमध्ये केलं जाईल. आणि त्यानंतर तुमची जी काही प्री बोर्ड एक्झाम्स म्हणजे बोर्डाच्या परीक्षेच्या आधीची जी परीक्षा दिलेली आहे त्या परीक्षेला 40 गुण देण्यात येतील. अशा एकूण 80 गुणांचं रूपांतर केलं जाईल आणि ते 80 गुण तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येतील. तर अशा पद्धतीने तुमचं इंटरनल असेसमेंट किंवा तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स देऊ शकतात, हेही त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे CBSEचा पॅटर्न हा SSC बोर्ड म्हणजेच स्टेट बोर्ड त्या ठिकाणी अवलंबतं का, हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल. तशाच पद्धतीची काही अधिकृत घोषणा त्यांनी अजून केलेली नाही आहे. अलीकडेच काही दिवसांपूर्वी BBC न्यूज ह्या वृत्तपत्रामध्ये मी वाचल्याप्रमाणे एक बातमी आली होती. त्यांनी 5 मुद्दे प्रामुख्याने पुढे आणले होते आणि त्या 5 मुद्द्यांच्या आधारावरती तुमचं इंटरनल असेसमेंट होऊ शकतं किंवा तुमचा रिझल्ट देऊ शकतात किंवा तुमची 11वीची प्रवेश प्रक्रिया कशी असू शकते यावरती त्यांनी फोकस टाकलेला आहे. तर त्यामध्ये पहिला मुद्दा येतो की 11वीसाठी तुमची सामायिक प्रवेश परीक्षा होऊ शकते का, की त्या पद्धतीची प्रवेश परीक्षा घेऊन तुम्हाला 11वीमध्ये ॲडमिशन देऊ शकतात का, हा पहिला मुद्दा आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे तुमच्या 7वी असेल, 8वी असेल आणि 9वी असेल ह्या 3 वर्गांच्या आधारावरती तुम्हाला म्हणजे त्या 3 वर्गांमध्ये कसे मार्क्स पडलेले आहेत त्या आधारावरती तुमचा रिझल्ट बनवून तुम्हाला असेसमेंट करून तुम्हाला मार्क्स देऊ शकतात का, हा एक मुद्दा आहे. परंतु 8वीपर्यंत सरसकट पास असल्यामुळे पुन्हा गुणवत्ता हा विषय त्या ठिकाणी येतोच. त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे काही शाळांना जोडूनच ज्युनियर कॉलेज आहेत, तर त्या शाळेंच्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये प्रवेशासाठी काही कोठा राखीव असतो, तर त्यामध्ये प्रवेश कशा पद्धतीने देणार किंवा कसा देऊ शकतात ह्यावरही एक मुद्दा आहे. त्यानंतर चौथा मुद्दा म्हणजे CBSE बोर्डाने म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने ज्या पद्धतीने गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत की त्यांचं इंटरनल असेसमेंट कसं होणार, त्यांचा रिझल्ट कसा देणार वगैरे वगैरे, तर ह्या आधारावरती देखील स्टेट बोर्ड निर्णय घेऊ शकतं का, हा चौथा मुद्दा आहे. आणि 5वा मुद्दा म्हणजे लॉटरी पद्धतीने मुलांना प्रवेश घेण्याची मुभा असू शकते का. आता लॉटरी पद्धत म्हणजे नक्की काय, तर मुलं ज्या एरियामध्ये राहतात त्याच्या जवळची जी काही ज्युनियर कॉलेज आहे त्याच्यामध्ये मुलांना ॲडमिशन घेण्याची मुभा असू शकते का, हा एक 5वा मुद्दा त्या ठिकाणी पुढे आलेला आहे. तर ह्या 5 मुद्द्यांच्या आधारे मुलांचं असेसमेंट होऊन त्यांचा रिझल्ट येऊन त्यांना ॲडमिशन मिळू शकतं का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचप्रमाणे अलीकडे 2 दिवसापूर्वी म्हणजे 6 मे 2021च्या लोकमतच्या आवृत्तीमध्ये एक बातमी आली होती. ती बातमी मी वाचल्याप्रमाणे त्यामध्ये एक मुद्दा प्रामुख्याने मांडला होता. तो मुद्दा म्हणजे ही कोरोनाची महाभयानक परिस्थिती काहीशी निवळल्यानंतर 10वीच्या विद्यार्थ्यांची एक परीक्षा घेण्यात यावी 100 ते 200 गुणांची, की ज्या परीक्षेमध्ये सर्व विषय समाविष्ट असतील
आणि त्या परीक्षेच्या आधारावरती त्यांचा रिझल्ट तयार करून त्यांचं असेसमेंट करावं, अशाही पद्धतीची एक बातमी आली होती. तर ह्या सगळ्या बातम्या आजपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, परंतु कुठल्याही पद्धतीची महाराष्ट्र शासनाने अधिकृत घोषणा तर जाहीर केलेली नाही आहे. तर त्या घोषणेचा किंवा त्या सूचनेचं आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक नक्कीच करा आणि याच प्रकारच्या एज्युकेशनच्या रिलेटेड तुम्हाला अपडेट्स हवे असतील तर नक्कीच ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.